काय वाटतं तुम्हाला, आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा कोणत्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी? कारण की मागच्या काही वर्षात ऑनलाईनचा ट्रेंड जास्त होता. तर विद्यार्थी, पालक आणि ज्या मोठमोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईनमध्ये जी कंडक्ट केली जाते पूर्व परीक्षा, तर लाखो विद्यार्थी एकाच वेळी पूर्ण महाराष्ट्रात नाही अपिअर होऊ शकत. मग ते काय करतात, फेजेसमध्ये घेतात 8-10 दिवसात. म्हणजे काही लाख विद्यार्थी आज, काही लाख उद्या, परवा. आणि मग जेव्हा फायनल मेरिट निघतं तर नॉर्मलायझेशन करतात. ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा आज हजारोच्या संख्येनं दरवर्षी आपण बघतोय की राजपत्रित किंवा राजपत्रित पदांवर जात आहे. आणि बरीचशी प्रोसेस ही आधी वेळ खाऊ होती, पण आता एकच वर्षामध्ये प्रोसेस पूर्ण करण्याचं आयोगाचं मत आहे. आणि आता त्यांनी काय केलं, 1 ते 1.5 वर्षाचं टाइम टेबल आधीच दिलंय त्यांनी. सर, या सुखेवाडी, खांजापूर असेल किंवा दत्तवाडी असेल, या परिसरातून जर पाहिलं तर एवढ्या 3-4 वर्षामध्ये मोठ्या संख्येनं मुले पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश ग्रामीण भाग असतानाही मुलं मिळवतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे पण निर्देश आहे की बॅकलॉग जे तळागाळातल्या समाजातले, SC ST समाजातले उमेदवार त्यांचे बॅकलॉग आणि आरक्षण पद्धती वगैरे त्या सगळ्याचं